23, शिवसेना 60 आणि राष्ट्रवादी 31. तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे काँग्रेस. चंद्रपूरच्या राजुरामध्ये काँग्रेसचे अरुण थोटे इथे विजयी झालेले आहेत। या नगर परिषद पालिका निवडणुकांमध्ये वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे 16, ठाकरेंच्या सेनेचे 3 उमेदवार विजयी झालेत। शिंदे सेनेचे 1 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। भाजपचे राजन गिरफ नगराध्यक्षपदी या ठिकाणी निवडून आलेत। महत्त्वाचे अपडेट, वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे 16, ठाकरेंच्या सेनेचे 3 उमेदवार हे विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे सेनेचे 1 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। तर एकूणच भाजपचे राजन गिरफ नगराध्यक्षपदी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। वेंगुर्ल्यामध्ये आपण पाहिलं तर एकूणच कोकणामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व या ठिकाणी वाढवलेलं आहे। महायुती 214 वर तर भाजप सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलाय। 288 पैकी भाजप 214, भाजप 114। आपण पाहतोय महायुती 214 वर भाजप सर्वात मोठा पक्ष महायुतीमध्ये ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 288 पैकी आपण पाहतोय महाविकास आघाडी 51 जागा या ठिकाणी घेताना आपल्याला दिसते। महायुती 214 वर भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। भाजप 123 तर शिवसेना 60 आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस 35 जागा, राष्ट्रवादी 31। तर इथे महायुती 214 तर महाविकास आघाडी 51 आणि स्थानिक ज्या आघाडी आहेत त्यांना 23 नगराध्यक्ष त्यांचे निवडून आलेत। सावंतवाडीमध्ये भाजप 11, शिंदे सेना 7 जागांवर, ठाकरेंची सेना 1 जागेवर या ठिकाणी विजयी झालेली आहे। भाजपच्या चद्दाराचे भोसले नगराध्यक्षपदी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। तर या निवडणुकांमध्ये आपण पाहतोय भाजपला घवघवीत यश मिळतंय। सावंतवाडीमध्ये भाजप 11, शिंदे सेना 7 जागांवर विजयी तर ठाकरेंची सेना 1 जागेवर विजयी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी आता विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालंय। भाजपच्या राजघराण्यामध्ये असलेल्या श्रद्धाराजे या ठिकाणी विजयी झालेत। सावंतवाडीत भाजप 11, शिंदे सेना 7 आणि ठाकरेंची सेना या ठिकाणी 1 जागेवर विजयी झालेली आहे। तर भाजपच्या श्रद्धाराजे भोसले नगराध्यक्षपदी या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे। तर सावंतवाडीमध्ये भाजप 11 तर शिंदेची 7 आणि काँग्रेस 1 जागेवर विजयी झाली आहे। तर ठाकरेंची सेना या ठिकाणी 1 जागेवर विजयी झालेली आहे। वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे 16, ठाकरेंच्या सेनेचे 3 उमेदवार विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। तर शिंदे सेनेचे 1 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजन गिरफ भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। वेंगुर्ल्यामध्ये भाजपचे 16 आणि ठाकरेंच्या सेनेचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। माथेरानमध्ये चंद्रकांत चौधरी हे विजयी झालेले आहेत। माथेरानमध्ये चंद्रकांत चौधरी विजयी, अजित पवारांच्या पक्षाच्या अजय सामंतांना या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे।